मी निघाले सोलो ट्रिपवरती वीणा वर्ल्डसोबत. सचिन मला सोडायला आले होते आणि इंडिगोची ट्रिप होती, त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं टाईमवर येईल की नाही. पण हां, थोडासा 20 मिनटं लेट झाला, पण आली टाईमवरती आणि आम्ही निघालो. 1 तासभर आम्हाला थोडा उशीर झाला तिथं पोहोचायला, त्यामुळे प्लॅनिंगमध्ये चेंज झालं. पहिल्यांदाच मी MP बघत होते. इंदोरमध्ये फ्लाईट लँड झाल्यानंतर इथे एअरपोर्टवरती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची फ्रेम बघितली मोठी, मस्त वाटलं. त्यानंतर आम्ही सगळे निघालो बसकडे. एयरपोर्ट पे मतलब अहिल्या माता होळकर एयरपोर्ट पे हार्दिक स्वागत की जय, चुंदरी मामी की जय. इंदोर ही भारतातील सगळ्यात क्लीनेस्ट सिटी म्हणून घोषित केलेलं आहे आणि खूपच छान वाटतं आहे. तुम्ही जर इथे बघाल ना, तर पूर्ण सगळे जे वॉल मी बघत होते त्याच्यावरती इंडियन क्रिकेटर, त्यानंतर प्लेयर आणि त्यानंतर सोल्जर यांची चित्र होती. हॉटेलवरती गेल्यानंतर सगळ्यात पहिले आम्हाला लंच करायला सांगितलं, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता. लंचमध्ये खूप सारा मेन्यू होता. काय खावं आणि काय नको हेच समजत नव्हतं. आणि असं असलं की मी बघते आणि एखादं दुसराच ऑप्शन निवडते. पनीर तर मी अजिबात निवडलं नाही. फ्लावरची भाजी खूप मस्त होती, शेवभाजीही होती आणि त्याच्यानंतर अंडा करीसुद्धा होते आणि माझे फेवरेट गुलाबजामुनसुद्धा होते. त्यानंतर तयार झाले आणि आम्ही सगळे निघालो. सगळ्यात तर पहिले इंदोर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जो वाडा आहे दरबार महल, तर तिथे जाणार होतो. इथे ह्या रिक्षा अशा असतात. वीर सावरकर मार्केटच्या इथे उतरलो आणि तिथून निघालो. दरबार महलच्या इथे जाताना इथे छान अशी दुकानं लागतात. खूप सारे तुम्ही शॉपिंग इथे करू शकता. बाहेरून हा महल असा दिसतो, खूप सुंदर आहे. राजवाडा इंदोर. आणि त्यानंतर आतली कलाकुसर तुम्ही बघताय. मुघल, फ्रेंच आणि राजपूत यांचं एक कलाकुसरीचं मिलन आहे म्हणू शकताय. खूप छान राजवाडा आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, त्यांचे घराणे आणि त्यावेळी इथे त्यांचा दरबार भरायचा. काही माहितीसुद्धा आम्हाला इथे दिली गेली. त्यानंतर इथे गणपती बाप्पांची एक मूर्ती देखील आहे. इथे म्युझियममध्ये काही प्रतिकृती आहेत, ज्यावरून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जे सासरे होते, तर त्यांनी पूर्ण जो राज्य आहे ते चालवण्याचं प्रशिक्षण त्यांना कसं दिलं गेलं असेल याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या, बघण्यासारख्या होत्या. त्यानंतर तिथे त्यांचं जे देवघर होते तिथेही आम्ही जाऊन आलो. त्यानंतर आम्ही निघालो 56 दुकान इथे. इथे स्ट्रीट फूडची 56 दुकाने आहेत म्हणून याला 56 दुकान असं पडलेलं आहे नाव. आणि सगळे बघितले मी, पण मला काय खावंसं वाटत नव्हतं, तरी छोटीशी दाबेली मी घेतली. बघूया म्हटलं काहीतरी खाऊयात. आणि इथे येवले अमृततुल्यसुद्धा होतं बरं का. हे सगळं करून मग शेवटी आम्ही परत हॉटेलवरती आलो.